सेकंड इयर पर्यंत शिक्षण झालं आणि त्याचा उपयोग आज मी करणार होते आपल्या शेतीमध्ये। तर सगळ्यात पहिले जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या 100 दिवस 100 मिनी ब्लॉगच्या 10व्या दिवशी। माझ्या हातामध्ये जे थैलं दिसत आहे त्याच्यामध्ये मी माझा डब्बा बांधून घेतला होता, कारण की आज मला जायचं होतं शेतात आणि सोबत फारी पण घेऊन जायची होती शेतामध्ये। आणि पप्पाच्या गाडीवर बसून मी आले होते शेताला। मस्त रस्ते बघून तर तुम्हाला समजलंच असेल की मी पिकनिकला आले म्हणून। आणि आता तुम्ही विचार करत असाल मी शेतामध्ये कशाला गेले, तर आमच्या शेतामध्ये तीळ काढणं चालू होतं, पण तीळ काढायचं काम माझ्या मागे नाही लागलेलं आहे। माझ्या हातामध्ये व्हाईटनर हायलायटर दिसत असेल तुम्हाला, तर याच हायलायटर आणि व्हाईटनरचा यूज करून मला ठिबकवर नंबर टाकायचे होते। हे काम तर पप्पाला पण जमलं असतं, पण पप्पाला व्हाईटनर चालवता येणं गेलं होतं, तर मला घेऊन गेले होते। व्हाईटनरनं नंबर टाकल्यानंतर पहिले तर चेक केलं की नंबर निघायला का म्हणून, कारण की बरोबर ठिबक सापडायला नंतर खूप प्रॉब्लेम होतील, त्याच्यामुळे एकदाच चेक करून घ्यावा म्हणलं होतं। टोटल 46 ठिबक होते आणि तेवढ्या याच्यावर पण मी नंबर टाकले होते। मला वाटलं होतं पप्पा नंतर पण पप्पाने विचारले पण होते मला ठिबक किती आहेत म्हणून। बरं झालं तेव्हा मोजले होते आणि लक्षात ठेवला होता ते नंबर। आणि वातावरण तर असं आहे की डोळे बंद करून चालू केले तर एकदमच वातावरण चेंज झालेलं दिसायलं। शेतामध्ये जे रोजदारनी आल्या होत्या त्यांना तर आज फक्त तीळ बांधायचं काम होतं। सायंकाळपर्यंत सगळी तीळ पण गोळा होते आणि जरी पण पाऊस पडला तरी पण त्याच्यावर फारी झाकायला आणलीच होती आम्ही, त्याच्यानंतर काय तेवढं काही नुकसान होणार नाही म्हणा। बाकी मी रानानं भनभन हिंडू लागले होते। पप्पा म्हणले बाई तू जाय म्हणले घरी। मग काय आमच्या झोपड्यावर गेले आणि तिथे जाऊन आपली शाईन गाडी उचलली आणि मी निघले होते आमच्या घरी जायला। बाकी आजचा जे व्लॉग होता ते माझा शेतातला पहिला मिनी व्लॉग होता आणि मला 3-4 व्लॉग सोडले आणि त्याच्यानंतर जे पुढचे व्लॉग जे आहेत 2-3 शेतातलेच येणार आहेत। आणि मधले 3-4 व्लॉग मध्ये जे आहे श्रेयांश आणि शिवांश घरी झाले त्यांच्या, तुम्ही पण ते व्लॉग मिस करू नका, त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर फॉलो करून गेला गेला ती तिकडे उडून गेला, ती बाहेर गेला बाहेर मूर्खा गेले ते आता